Now, I would like to invite Deepthi Kadam ma'am to welcome Vandana Yeme ma'am, Vice President of SMC, with bouquet. Chief guest Sri B.G. Chore sir for his speech and bless the students. एकलव्य विद्यालयाचे प्राचार्य श्री राम सर आणि त्याचे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, एसीबीचे अध्यक्ष उपाध्यक्ष काही आणि सर्व पालक आणि विद्यार्थी बंधू भगिनी, मित्रो, खऱ्या तर मला याला जरा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. एवढं यायचं होतं तरी सरांनी मला आजच्या कार्यक्रमाला यांची संधी दिली त्याबद्दल आपल्या प्राचार्य महोदयांचं मी आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. कारण एकलव्य विद्यालयात शिकायला मिळणं हे भाग्याचं असतं. कारण महाराष्ट्र शासनाच्या शाळा आपण बघितल्या असतील, स्टेट बोर्डचा सिलेबस होता आणि अनेक शिक्षण तज्ज्ञांनी मत मांडल्यानंतर महाराष्ट्र शासन असा सिलेबस बदलत आहे आणि CBSE पॅटर्न आता पहिलीपासून सुरू करत आहे. परंतु CBSE पॅटर्न आपण आपली मुलं डायरेक्ट 6वीच्या वर्गात शिकायला संधी मिळत आहे आणि या अभ्यासक्रमात शिकल्यामुळं निश्चितच मुलांच्या ज्ञान कक्षा रुंदावणार आहे, त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकलव्य शाळेची इमारत आम्ही स्वतः सरांनी आम्हाला दाखवलं की चामोशीच्या पुढं एक 3 किलोमीटरवरती खूप भव्य दिव्य अशी वास्तू होत आहे. आपली मुलं कदाचित पुढच्या वर्षी तर नवीन वास्तूमध्ये जातील आणि निवासी शिक्षण असल्यामुळे 24 तास आपली मुलं सरांच्या नियंत्रणात असणार, पूर्ण स्टाफच्या नियंत्रणात असणार. या जसं पूर्वीच्या कालखंडामध्ये वैदिक कालखंड असेल, बौद्धिक कालखंड असेल, गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घ्यावं लागत असेल, आश्रमात, मठात, आणि त्या ठिकाणी पूर्ण वेळ 24 तास मूळ झोपण्यापासून ते मूळ सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत गुरुचं पूर्ण नियंत्रण राहायचं. सगळी मुलं उठलेत का, सगळी मुलं मैदानात गेलेत का खेळायला, कुणाला आजारी आहे का नाही का, आईची काळजी घेणारे विद्यालय आहे. त्यामुळं या विद्यालयात प्रवेश घेतल्यामुळं आपल्या मुलाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे. त्यामुळं आता जे सर बोलले त्यानुसार की आपण पालक खऱ्या अर्थाने जबाबदार असणार आहेत की आपल्या मुलाला कुठला सण आला, उत्सव आला, आपण मुलाची शाळा कशी 100% हजर राहील, एक दिवसही बुडणार नाही याची काळजी आपण घ्यावायची आहे. आणि आपली मुलं जर 100% हजर राहिल्यानंतर निश्चितच त्यांच्या ज्ञान कक्षा रुंदावतील, त्यांचा फायदा होईल. 12वी नंतर आपली मुलं नक्कीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते वैद्यक क्षेत्र, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, वेगवेगळे विषय घेऊन विधी कायदेशीर शिक्षण असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तरबेज मुलं बनतील आणि समाज मान्य नागरिक बनतील हा मला पूर्ण विश्वास आहे. कारण सरांचा, प्राचार्य सरांचा गेल्या 20 वर्षाचा जरी अनुभव असला तरी मी सरांना आमची फार जुनी ओळख आहे. सरांचं काम मला पूर्ण माहीत आहे की आमच्या मामाचं गाव आणि सरांचं गाव एकच आहे बार्शी तालुक्यात, त्यामुळं कोरफा. त्यामुळं सरांचं काम हे खूप चांगलं आहे, आपला प्रेरणादायी आहे. आपली मुलं बिनधास्तपणे सरांच्या स्वाधीन केलीत त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. कारण आपण घरून राहून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात खाजगी दुकानं भरपूर निघालीत, जाहिरातबाजी होत आहे, इंग्लिश स्कूलची जाहिरातबाजी होत आहे आणि मग तिथं मुलाची फसवणूक होते पालकांची. फक्त टाय आणि सूटबूट घातला आणि दिस इज बेबी दॅट इज गोपाल काहीतरी थोडं मोजकं बोलला मुलगा म्हणजे इंग्रजी आलं असं नाही आहे. तर त्या मुलाचं खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास, बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक तिन्ही क्षेत्राचा विकास करणारं केंद्र म्हणजेच एकलव्य विद्यालय आहे. कारण इतर सर्व बाबीचं या ठिकाणी विकास होतो. क्रीडा कौशल्य असेल, शारीरिक कौशल्य असतील, त्यामुळे तरबेज व्यायामापासून ते अभ्यास या सगळ्या बाबीची काळजी घेतली जाते. त्यामुळे आपण आपल्या मुलांच्या बाबतीत कुठलीही काळजी करायची गरज नाही. तुम्ही खरे नशिबवान आहात, कारण लोकांचे नंबर लागत नाही. तर 50 मुलाचे प्रवेश झाल्याचे मला गिरामसानी गाडीवर सांगितलं, आणखी 10 जागा प्रवेश होणार आहेत आणि या ठिकाणी पूर्ण भारत देशातील स्टाफ आणले. आमच्या मॅडम तर दिल्लीहून आलेलं मला सांगितलं, दिल्लीच्या मॅडम आहेत, हिंदी माध्यमातून. आपले मुलं जरी माडिया गोंडी बोलीभाषिक असतील तर आपल्या मुलांना मराठी येतं, पण आजपासून त्यांना हिंदीतून शिकवल्यामुळे, इंग्रजीतून शिकवल्यामुळं त्यांचं इंग्रजी ज्ञान हे पूर्ण चांगलं असणार आहे. जगाचं ज्ञान हे आज मराठीत नाही आहे, जगाचं ज्ञान सगळं इंग्रजी माध्यमात आहे. आणि आपल्या मुलाची इंग्रजी पक्की जर झाली तर ते जगात कुठंच काही पडत नाही. काही लोक बोलतात की इंग्रजी माध्यम नको, आमची मराठी फार महत्वाची आहे, मातृभाषा महत्वाची आहे. मराठी नक्कीच महत्वाचं आहे.
मराठीवर मीही प्रेम करतो, परंतु इंग्रजी आपली मावशी आहे. मराठी आई असली तर इंग्रजी मावशी आहे. आणि आपल्या मुलाला CBSE शिक्षण आहे त्या माध्यमातून, इंग्रजी माध्यमातून मिळालं आहे. त्यामुळे आपण सगळे भाग्यवान आहात. आपला प्रवेश झाल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या मुलाच्या बाबतीत आता तुम्ही नशिबान ठरले आहात की आता या मुलाची काळजी तुम्ही आता करायची गरज नाही आहे. कारण आता माझा मुलगा कसा शिकेल, त्याच्या कुठल्या खर्चाची नाही, राहण्याची, जेवणाची, वह्या, पुस्तकं संपूर्ण जबाबदारी केंद्र शासनाने घेतलेली आहे. केंद्र शासनाच्या शाळेमध्ये आपली मुलं शिकत आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या आपल्या जिल्ह्यात जी एकलव्य शाळा आहेत, या शाळेतून माझ्या आदिवासी किंवा गोरगरीब ST शेड्यूल ट्राईब मुलांचा खूप विकास होणार आहे. त्यांना शिक्षणाची गैरसोय झाली होती, ती आता सोय झालेली आहे. या सोयीमुळे ही मुलं भविष्य काळात खूप उच्च पदावर दिसतील. कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी कलेक्टर असेल, SP, CO वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योगपती असतील, तरबेज बनतील. त्यामुळे मुलांनी इथं आनंदाने शिक्षण घ्यायचे की आपला एक दिवस मला नवीन काहीतरी मिळलं पाहिजे. मी बोलतो तुम्हाला सगळ्या समजते ना, कारण आपलं पुन्हा आजपर्यंत आपण आईपाशी होतो, वडिलापाशी होतो, घरीच होतो. आम्हाला आमच्या काळात शिक्षणाची एवढी इंग्रजी सोय नव्हती. गावातच मराठी माध्यमिक शाळा होती, एकच गुरुजी होती शिकवायला आणि एकच गुरुजी पहिली ते चौथी पण शिकवायची. आता आपल्याला तसं नाही आहे. विषयवार शिक्षक आहेत, प्रत्येक सब्जेक्टला वेगळे टीचर आहेत. इंग्रजी शिकवायला वेगळे सर आहेत, मॅथमॅटिक्सला वेगळे आहेत, सायन्सला वेगळे सर आहेत आणि ते विषयाचे तज्ज्ञ आहेत. नुसते वेगळे सर वेगळे मॅडम नाहीत, तर त्या विषयाचे तज्ज्ञ असल्यामुळं त्या विषयाचा आपला अभ्यास खूप चांगला होणार आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी या संधीचं सोनं करावं आणि भविष्य काळात आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करावं. त्याचबरोबर माझ्या एकलव्य विद्यालयाचं आणि परशुराम सरांचं आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचं पण नाव करा. मी एकलव्य शाळेचा विद्यार्थी आहे, मी परशुराम सरांचा विद्यार्थी आहे असं आपल्याला बरेच मुलं बघितलं मी. ते पुढे मेडिकल नंतर काही मुलांनी नवोदयचे असतील, त्यांचं हॉस्पिटल नवोदय हॉस्पिटल नाव टाकले. तसंच जे डॉक्टर होतील त्यांनी एकलव्य हॉस्पिटल म्हणून मला पाहायला मिळावेत हीच अपेक्षा आहे. म्हणजे आपल्या शाळेचंच नाव एकलव्य हॉस्पिटल, एकलव्य विद्यालयच्या नावानेच एकलव्य हॉस्पिटल. आपण या जे आपलं मंदिर आहे, याच ज्ञान मंदिरातून आपल्यावर सुसंस्कार करणार आहेत. या ठिकाणी SMC अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत, त्यांना माहिती आहे त्यांची मुलं इथे शिकत आहेत. कदाचित इथं जे पालक बसलेत तेही भविष्य काळामध्ये SMC मध्ये पुढे भविष्यात येतील, SMC मेंबर तेही होतील. आपण पुरेपूर त्या संधीचं सोनं करावं आणि आपल्या मुलाची निवड झाली, गुणवत्तेवर निवड झाली आहे. इथे कोणाच्या वशिलेवर निवड झालेली नाही आहे. आपली मुलं इथं आले ती त्याच्या स्वतःच्या गुणवत्तेवर आले. हीच गुणवत्ता कायम राहील, या गुणवत्तेत आधीची भर पडेल हा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.